स्वामी समर्थ. तुम्ही सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन स्वामी संदेश आपण जाणून घेणार आहोत. बघा, आजचा स्वामी संदेश खूप अनमोल असा ठरणार आहे आणि आजचा संदेश ऐकल्यानंतर स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे. कारण गणपती बाप्पांचे अवघे 2 दिवस उरले. 10 दिवस लगबगीमध्ये आणि उत्साहामध्ये कसे निघून जातात हे आपल्या लक्षातच येत नाही. पण जेव्हा शेवटचे क्षण येतात किंवा शेवटचा जो दिवस येतो तेव्हा मात्र एक प्रकारची हुरहुर लागते की आता गणपती बाप्पा जाणार आणि आपलं घर सुनं सुनं होणार. पण तरीही घाबरून जाण्याचं कारण नाही. गणपती बाप्पा सदैव आपल्यामध्ये वास करत असतात. आपल्या घरामध्ये ते सदैव राहतात. फक्त त्यासाठी आपले कर्म आपल्याला स्वच्छ ठेवायचे आहे, चांगले ठेवायचे आहे आणि आपलं काम प्रामाणिकपणे करायचं आणि भगवंताचं नामस्मरण करत राहायचं. नक्कीच सगळ्या देवदेवतांची, गणपती बाप्पांची, स्वामींची कृपा आपल्यावर सदैव राहते. तर स्वामी भक्त हो, शेवटचे 2 दिवस शिल्लक राहिलेले आहे. तर स्वामी महाराजांचा हा संदेश ऐका आणि आशीर्वाद प्राप्त करून घ्या. तर संदेश जाणून घ्यायचाच आहे, पण तत्पूर्वी स्वामींना काहीतरी आपल्या सगळ्यांच्या वतीने सांगावंसं वाटतं. ते असं आहे: स्वामी, आयुष्यभराचे आमचे गुरु आहात तुम्ही. आयुष्यभराचे आमचे गुरु आहात तुम्ही. आम्ही तुमचे दास आणि तुम्हीच आमची आस. आम्ही तुमचे दास आणि तुम्हीच आमची आस. हात सोडून जाऊ नका स्वामीनाथा. तुम्हीच आमचा विश्वास, तुम्हीच आमचा विश्वास. स्वामी भक्त हो, जो भक्त स्वामींवर आपलं सगळं काही सोडतो आणि स्वामींना सगळं काही मानतो, त्याच्या आयुष्याचा कार्यभार स्वतः स्वामी सांभाळत असतात. आणि हा अनुभव अनेक स्वामी भक्तांना आहे. तुम्हालाही असा अनुभव असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि याचा संदेश देखील आवर्जून ऐका. कारण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे पाठीशी उभे असलेले अतिशय सुंदर सोबती म्हणजे श्री स्वामी समर्थ. कारण स्वामींचा शिष्य होऊन आयुष्य जगणं ह्याच्या इतकं भाग्य दुसरं कोणतंच नसतं. तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना काय सांगत आहे. स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात: अरे, ह्या जगाकडून कधी अपेक्षा करू नकोस आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नकोस. जगाकडून कधीच अपेक्षा करू नकोस आणि माझ्याकडून मात्र कधीही अपेक्षा सोडू नकोस. कारण तुझी अपेक्षा फक्त आम्ही पूर्ण करू शकतो. या जगाकडून अपेक्षा केली तर तुझा अपेक्षाभंग होणारच आहे. तुझ्यावर झालेल्या आरोपांमुळे कधीही चिंतित होऊ नको. लक्षात ठेव, वेळेचे ग्रहण चंद्राला आणि सूर्याला सुद्धा झेलावे लागतात. त्यामुळे फार काळजी करू नको. तू फक्त तुझं चरित्र, तुझं व्यक्तिमत्व, तुझा स्वभाव आणि तुझं मन स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न कर. बाकी सगळं काही आम्ही पाहून घेऊ. लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचा गंज त्याला नष्ट करतो. तसेच कोणतीही गोष्ट तुला नष्ट करू शकत नाही. फक्त तुझी स्वतःची मानसिकता, तुझे नकारात्मक विचार तुला नष्ट करू शकतात. म्हणून तुझी मानसिकता परिपक्व कर आणि तुझे विचार नेहमी सकारात्मक ठेव. तेव्हाच खऱ्या अर्थाने तुला जगण्याची खरी मजा येणार आहे आणि तुझं हे आयुष्य अजून सुंदर होणार आहे. प्रत्येक संकटाला सामोरं जाताना ह्याच त्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे तुला बळ मिळत असतं. अरे, ज्याच्या मनात समोरच्याला सुखी पाहण्याचा भाव असतो ना, त्याच्या इतकं समाधानी या जगात दुसरं कोणीच नसतं. म्हणून तुझ्या वाट्याला दुःख आलं म्हणून दुसऱ्याच्याही वाट्याला दुःख यावं अशी भावना कधीही तू ठेवू नकोस. जेव्हा तू दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करतो तेव्हा तुझी ही स्वामी माऊली तुझ्या सुखासाठी प्रयत्न करते. आणि हे बघ, तुझं चारित्र्य कितीही तू स्वच्छ ठेवलं ना तरीही काही लोक तेच विचार करतात जे त्यांच्या मनात असतात. म्हणून लोक तुझ्याबद्दल काय विचार करतात हा विचार तू करू नको. त्यांचं काम त्यांना करू दे, पण तू मात्र स्वतःचं अंतःकरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न कर. अरे, ज्याचा वर्तमान काळ आखीव असतो ना त्याचं भविष्य रेखीव असतं. म्हणून भविष्याचा अति विचार करण्यापेक्षा आणि भूतकाळामध्ये गडून जाण्यापेक्षा वर्तमान कसा आहे यावर लक्ष केंद्रित कर आणि हा वर्तमान कसा चांगला होईल यासाठी मनापासून प्रयत्न कर. जर मनुष्याला स्वतःमध्ये बदल करण्याची हिंमत नसेल ना, स्वतःमध्ये बदल करण्यासाठी त्याला प्रयत्नच करायचे नसतील ना, तर अशा व्यक्तीला आम्हाला दोष देण्याचा देखील काहीच अधिकार नसतो. कारण आम्ही मार्ग दाखवतो
पण त्यामध्ये किती बदल करायचा, स्वतःमध्ये काय बदल घडवून आणायचे हे सर्वस्व त्या माणसाच्या हातात असतं। आणि जर तो स्वतः काही प्रयत्न करणार नसेल तर आम्ही देखील त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही। म्हणून तुला सांगतोय, तू स्वतःची मदत स्वतः कर। जो व्यक्ती स्वतःची मदत स्वतः करतो अशा व्यक्तीची मदत आम्ही देखील करत असतो, कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन त्याला साथ देत असतो। अरे जो मनुष्य स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो ना, तो कधीच कमी पडत नाही। आयुष्यात कोणता क्षण कसा येईल हे सांगता येत नाही, पण आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आनंदात कसा घालवायचा हे मात्र तुझ्या हातात आहे। आयुष्यात कोणता क्षण केव्हा ज्ञान देऊन जाईल हे देखील सांगता येत नाही। म्हणून चांगले वाईट प्रसंग आले तरीही घाबरू नको। चांगल्या आणि वाईट दोनही परिस्थितीमध्ये तुला अनुभव मिळत असतात आणि या अनुभवातून तू शहाणा होत असतो, हे लक्षात घे। वेळ अत्यंत वाईट चालू असते कधी कधी, पण त्या वाईट वेळेला देखील सांगायचं की तुझ्या पाठीशी तुझी स्वामी माऊली खंबीरपणे उभी आहे आणि स्वामी माऊलीमुळे तुझी ही वाईट वेळ देखील निघून जाणार आहे। अरे जेव्हा तू असा विश्वास आमच्यावर दाखवतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने आम्हाला देखील आनंद प्राप्त होतो। आणि जेव्हा एखाद्या भक्ताच्या मनात असा विश्वास आम्हाला दिसतो ना, तेव्हा अशा भक्तासाठी आम्ही स्वतः चालत जातो, स्वतः त्याची मदत करतो आणि त्याला प्रत्येक संकटातून बाहेरही काढतो। परिस्थिती कितीही कठीण असली तरीही स्वप्न मात्र मोठेच पाहायचे, कारण काळ आणि वेळ एक ना एक दिवस नक्कीच बदलत असते। एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणं हा खूप मोठा गुन्हा आहे आणि तुझ्यासाठी दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी येणं हे सर्वात मोठे यश आहे। त्यामुळे दुसऱ्यांसाठी नेहमी चांगलं करण्याचा प्रयत्न कर, पण चांगलं नाही करता आलं तरीही कृपा करून दुसऱ्यांचं वाईट करू नको। अरे या जगाच्या पाठीवर तुझं म्हणावं असं कोणी नसेल तरीही तू काळजी करू नकोस। तुझ्यासाठी तुझी ही स्वामी माऊली सदैव आहे। तुझी ही माऊली तुला कधीही एकटं सोडणार नाही। जेवढा आमचा तू जप करणार तेवढे आम्ही तुला जपू, जेवढं तू आमचं चरित्र वाचणार तेवढं आम्ही तुला वाचवू, जेवढा तू आमची सेवा करणार तेवढा मेवा तुला नक्कीच आम्ही देऊ, तेवढा मेवा आम्ही नक्कीच तुला देऊ। तुझं नेमकं सुख कशात आहे हे शोधायला शिक आणि ते वाढवायला शिक, कारण जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझं शोधून पाहे। अरे तुला सुख शोधायचं असेल तर ह्या जगामध्ये शोधू नको। भौतिक सुख तुला काही क्षणापुरतं काही वेळेपुरतं सुख देईल, पण जेव्हा तू तुझ्या अंतर्मनात डोकावून पाहशील तेव्हा तुला या परमात्म्याचं दर्शन होईल। आणि जेव्हा तू या परमात्म्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, नामस्मरण करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने तुला सुखाची प्राप्ती होईल, समाधानाची प्राप्ती होईल आणि मग मनुष्य म्हणून जगणं तुझं सोपं होऊन जाईल। म्हणून आम्हाला ओळखण्याचा प्रयत्न कर। जितक्या लवकर तू आम्हाला ओळखणार आहेस, आमच्या शक्तीला ओळखणार आहेस, तेवढ्याच लवकर तुझं आयुष्य अजून सोपं होणार आहे। आयुष्य जगण्याची मजा काय आहे हे तेव्हाच तुला कळणार आहे। जसं जसं तू आमचं नाम घेतो तसं तसं आम्ही तुझ्या दिशेने वाटचाल करतो आणि आम्ही तुझ्या दिशेने वाटचाल केल्यावर तुझ्यापर्यंत जेव्हा येऊन पोहोचतो तेव्हा तुझ्याशी एकरूप होतो आणि मग तुझं आणि आमचं असं वेगळं काहीही उरत नाही। आपण दोघं एकरूप होऊन जातो आणि मग तुझ्या प्रत्येक संकटात, प्रत्येक दुःखात, प्रत्येक वाटेवर आम्ही तुझ्या सोबत असतो आणि तुला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। अशीच नवनवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।